हाय गाईज, वेलकम टू बॅक. आजचा नवीन विषय म्हणजे कर्नाटक सरकारच्या जे पोस्ट मॅट्रिक आणि प्री मॅट्रिक स्टुडंट्स असतील. पोस्ट मॅट्रिक म्हणजे 10वी झाल्याच्या नंतरचे, म्हणजे 11वी 12वी आणि डिग्री मध्ये शिकत असलेले विद्यार्थी, आणि प्री मॅट्रिक म्हणजे 1ली ते 10वी पर्यंतचे विद्यार्थी. यांच्यासाठी स्कॉलरशिप ऑनलाईन ऍप्लिकेशन चालू झालेले आहेत. तरी सर्व प्री मॅट्रिक आणि पोस्ट मॅट्रिक विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की आपण आपले स्कॉलरशिपचे फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरून घ्यावे. यामध्ये प्री मॅट्रिक आणि पोस्ट मॅट्रिक दोन्ही स्कॉलरशिप चालू झालेले आहेत, आणि त्याचबरोबर प्री मॅट्रिक आणि पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिपचे फॉर्म भरण्यासाठी प्री मॅट्रिकच्या विद्यार्थ्यांना त्यांचा आधार कार्ड, मोबाईल नंबर, बँक पासबुक आणि कास्ट इन्कम आणि सोबतच वडिलांचे किंवा आईचे आधार कार्ड लागेल. व पोस्ट मॅट्रिकच्या स्टुडंट्सला त्यांचा आधार कार्ड, मोबाईल नंबर, बँक पासबुक, 10th मार्क्स कार्ड, ऍडमिशन सर्टिफिकेट म्हणजेच ऍडमिशन केलेली पावती आणि युनिव्हर्सिटी नंबर असा असतो, तो लागणार आहे. त्याचबरोबर कास्ट इन्कम, एक फोटो आणि सिग्नेचर पोस्ट मॅट्रिकच्या विद्यार्थ्यांना लागणार आहे. तर सर्वजण आपली स्कॉलरशिप भरून घ्यावे, जेणेकरून तुम्हाला तुमच्या पुढील भविष्यासाठी जे काही शिक्षण घेतात त्याच्यामध्ये तुम्हाला मदत होईल.